नमस्कार पालक मित्रांनो. आजच्या या पुन्हा कार्यक्रमामध्ये डॉक्टर दीपक आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम तर्फे आपण पुन्हा सर्वांचे एकदा स्वागत करतो. अ, आपण आतापर्यंत बघितलं की ऑटिझम, त्याचे प्रकार, त्याची ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या असतात. त्याच्यामध्ये आपण मागच्या याच्यामध्ये एपिसोडमध्ये बघितलं होतं की डाएटचा कसा रोल असतो याच्यामध्ये. आता आपण बघू की सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी याच्याबद्दल आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. तर नेमकं ते काय होतं? सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे काय? ऍक्च्युअली सेन्सरीचा जर शब्द ऐकला असेल तर आपण बघतो की सेन्सेस आपल्याला नेहमी नॉर्मली 5 प्रकारचे सेन्सेस असतात. त्वचा, वास, चव, डोळ्यांनी बघणं आणि अशा बरेचसे आपल्याला सेन्सेस आपल्या बॉडीमध्ये असतात. त्यामध्येच काही इनवर्ट सेन्सेस असतात, जसे की वेस्टिब्युलर थेरपी, वेस्टिब्युलर सेन्सरी ऑर्गन्स असतात, जे की आपल्या कानामध्ये, कॉक्लियामध्ये असतात. तर अशा प्रकारचे काही सेन्सरी ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये असतात. याचं जेव्हा बॅलन्स कुठेतरी बिघडतं, तेव्हा काही प्रॉब्लेम्स ऑटिझम मध्ये बघायला मिळतात. तर प्रत्येक ऑटिझमच्या पेशंटमध्ये सेन्सरी इश्यूज असतील असं जरुरी नाहीये, पण सेन्सरी इश्यूजचे काही आपण बघितलेलं आहे की काही पेशंटमध्ये सेन्सरी इश्यूज दिसतात. तर यांच्यामध्ये जर आपण सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी जर आपण दिली, त्याच्यामध्ये त्यांना त्वचेमध्ये त्यांची सेन्सरी इंटिग्रेशन वाढवणे, सेन्सरी भूक त्यांची असते त्वचेमध्ये, ती आपण त्यांना पूर्णपणे देऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना कलर आयडेंटिफिकेशन, त्याचबरोबर त्यांना वासाशी रिलेटेड काही सेन्सरी असतील त्या प्रोग्राम आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरी थेरपी, सेन्सरी ट्रीटमेंट आपण आपल्या सेंटरला इथे करत असतो, जेणेकरून की त्या पेशंटला सेन्सरी प्रॉब्लेम जे असतील ते त्याचे दूर होतील. तर या प्रकारच्या ट्रीटमेंट आपण इथे ऑर्गनाईज करतो आशा इन्स्टिट्यूटमध्ये, जेणेकरून पेशंटला जे काही हायपर ऍक्टिव्ह पेशंट असतील किंवा ऑटिस्टिक पेशंट असतील, या पेशंटमध्ये त्यांना याच्यामध्ये रिलीफ मिळू शकतो. तर या ट्रीटमेंट आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट यूज करतो याच्यामध्ये. काही वेळा आपण थोडंसं ॲक्युप्रेशर करतो, काही मसाज ट्रीटमेंट करतो, जेणेकरून की काही मालिश करण्याची काही गरज पडते. काही वेळेस फिजिओथेरपी पण आपण यूज करतो. याचबरोबर त्यांना आपण वेगवेगळे टास्क देतो, जसं की फाईन मोटर किंवा ग्रॉस मोटर असतात, त्याच्यामध्ये पण आपण त्याला यूज करतो. तर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात, ज्या आपल्या इथे थेरपिस्ट, ज्या काही स्पेशलिस्ट आहेत ते लोक इथे येऊन करतात. तर याच्यामध्ये जेव्हा आपला पेशंट इथे येतो त्या ट्रीटमेंट आपण त्यांच्यासोबत इथे नेहमी करत असतो. तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघूया की अजून कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट असतात, जसे की मी सांगितलं की कॉग्निटिव्ह ट्रीटमेंट असतात, बिहेव्हिअरल थेरपीज असतात, त्या आपण कशा प्रकारे करतो त्याच्याबद्दल आपण नक्कीच बघूया. माझं एक पालकांना आवाहन आहे की आपण सर्व जे पेशंटचे पालक आहात, ज्यांना इथे कुठे प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमने एकत्र येऊन एक कम्युनिटी स्थापन करावी आणि या गोष्टीवरती आपण वेगवेगळ्या चर्चासत्र घडवून आणावे. कारण की बरेच वेळा बघितलेलं आहे की पालकांमध्ये जागरूकता नाही आहे, किंवा बरेचसे पालक हे बाहेर येत नाही आणि सांगत नाही की माझ्या पेशंटला काही, माझ्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे. तर याच्यामुळे तो प्रॉब्लेम आणखी वाढत जातो आणि मग खूप त्याचं रोगामध्ये कन्व्हर्जन होतं, मानसिक रोगामध्ये कन्व्हर्जन होतं. अर्ली डायग्नोसिस जर आपण केलं आणि लवकर जर आपण इंटरव्हेन्शन केलं, तर नक्कीच आपल्या पेशंटला याच्यातून बाहेर निघण्यासाठी मदत होऊ शकते. तर माझी सर्वांना आवाहन आहे, सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला असे कुठे पेशंट आढळतात, त्यांनी त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी आणि या पेशंटला या आजारातून बाहेर करण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.